आपल्याला हे माहीत आहे की वास्को द गामा समुद्रमार्गाने युरोपातून भारतात आला आणि त्याला 10 महिने लागले भारतात पोचायला। पण कधी विचार केलाय तो समुद्रमार्गाने येताना जेव्हा आकाशात काळेकुट्ट ढग होते, सूर्याचे दर्शन कित्येक दिवस होत नसे, तेव्हा नेव्हिगेशन साधनाच्या अभावी तो दिशा कशी शोधत होता? चला तर समजून घेऊ जुन्या जमान्यातील जुन्या गोष्टी। 8व्या ते 11व्या शतकात बरेचसे उत्तर युरोपातील लोक अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याचशा खंडांमध्ये व्यापारासाठी येत जात असत। दिवसाच्या वेळेस सूर्याचा वापर करून ते दिशांचा अंदाज लावत। सूर्योदय पूर्वेकडे आणि सूर्यास्त पश्चिमेकडे होत असल्याने दिशा ओळखणे सोपे होते। पण ढगाळ किंवा धुसर हवामानात सूर्य न दिसल्यामुळे ह्याच गोष्टी कठीण होत होत्या। अशा वेळी एका नैसर्गिक खडकाचा वापर केला जात असे, ज्याचा वापर सूर्याकडे बघण्यास आणि दिशादर्शक म्हणून होत असे। या नैसर्गिक खडकाला सनस्टोन असे म्हटले जाईल। नाविकांसाठी ते एक अद्वितीय नेव्हिगेशन तंत्रांमधील एक महत्त्वाचे साधन होते। याच्या साहाय्याने खराब वातावरणामध्ये सूर्याचे अचूक स्थान शोधणे आणि मार्गक्रमण करणे सोपे होते। सनस्टोन हे एक प्रकारचे पारदर्शक क्रिस्टल असतात, ज्याच्यामध्ये पोलरायझेशनच्या गुणधर्माचा वापर करून सूर्याचे अचूक स्थान शोधले जाऊ शकते। पोलरायझिंग गुणधर्म म्हणजे प्रकाशाच्या लहरींना एका विशिष्ट दिशेने अरेखित करणे। सामान्य प्रकाश वेगवेगळ्या दिशांनी कंपन करतो। पोलरायझेशनच्या प्रक्रियेद्वारे या सर्व दिशांनी कंपन करणाऱ्या लहरींना एका विशिष्ट दिशेने मर्यादित केले जाते। म्हणजेच प्रकाश फक्त एका विशिष्ट दिशेने कंपन करतो। यासाठी सामान्यतः 2 प्रकारचे खडक वापरले जातात, कॅल्साइट आणि कॉर्डियराइट। 1967 मध्ये डॅनिश पुरातत्वशास्त्रज्ञ थॉप्सन थोल्स यांनी याबाबत पहिले संशोधन केले आणि त्यांनी हे सिद्ध केले की पोलरायझेशनद्वारे सूर्याचे स्थान शोधण्यासाठी सनस्टोनचा वापर केला गेला होता। काही अध्ययनांमध्ये असा अंदाज लावला आहे की जुन्या काळात आपल्या जहाजांच्या मार्गदर्शनासाठी सनस्टोनचा वापर नियमितपणे केला गेला होता आणि यामुळेच उत्तर अटलांटिक महासागरातील अनिश्चित हवामानात देखील लोक सुरक्षित प्रवास करू शकत होते। आजच्या काळात वैज्ञानिकांनी सनस्टोनच्या गुणधर्माचा अधिक चांगला अभ्यास करून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रकाश पोलरायझेशनचा वापर करून नेव्हिगेशन तंत्राचा विकास करून त्याचा वापर अंतरिक्ष संशोधनातही केला आहे। सनस्टोन हे एक अनोखे आणि अत्यंत प्रभावी साधन होते, ज्याने नाविकांना अज्ञात समुद्रांमध्ये नेव्हिगेट करण्यास मदत झाली। त्याच्या वापरामुळे अनेक अनोख्या स्थळांचा शोध लागला आणि समुद्री व्यापाराचा विस्तार झाला। आज याचा अभ्यास करून आम्ही नवीन नेव्हिगेशन तंत्रज्ञान विकसित करत आहोत, ज्यामुळे मानवाच्या शोध प्रवासाला नवीन दिशा मिळेल। आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओतून काही नवीन माहिती मिळाली असेल। योगेश कट्टा या चॅनलचा उद्देशच आहे की तुमच्यापर्यंत नवीन माहिती साध्या आणि सोप्या भाषेत पोहोचवणे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर पुढच्या व्हिडिओत भेटू एका नवीन विषयासोबत।